जय श्रीराम भावांना. तर कशा आहात तुम्ही? आपल्या आशीर्वादाने तर चांगलेच असतात. तर भावांना लवकरच बॅग भरून महेश भाऊ नगरला जाणार आहे. तुम्ही म्हणता बॅग भरून म्हणजे महेश भाऊ तुम्हाला काय करून काढून दिलं काय? अहो तसा विषय नाही, आपल्याला जायचंय नगरला अभ्यासाला. मग म्हणलं परत लवकर चक्कर नाही व्हायची, मग आपल्या भाषेला भेटून जाऊ. तर आपण भाच्या तिथं आलो होतो, पण हे काय नसतं झोपलंच असतंय राव. म्हणलं आता तरी जागे असन, पण झोपलंच देव. नेमकं मला हे कळत नाही, मामा आलेलंच का झोपतो. म्हणलं भाऊ टेन्शन नाही घेऊ, तुला पोरगी देणार आहे मी. मग काय जावई नटून फटून लगेच मामा समोर हजर. म्हणलं ते काही पण होऊ, पण एवढी प्रार्थना कर का मामाचं लग्न लवकर व्हावं. तर भावांनो, सकाळी सकाळी दाजीन मी चाललो होतो गंगाला. तुम्ही म्हणता गंगाला तर चालले, पण ही वायर घेऊन कुठं चालली? तो विषय काय आहे, त्यांच्या गंगाच्या मोटरला थोडी वायर कमी पडली होती आणि तिथंच आम्ही आलतो. भावांनो, गंगाला तर फुल पाणी आलतं बरं का. आता हे जे वरती तुम्हाला आकडे टाकलेले दिसते ना, हे गंगाच्या कडेला आहे. आणि एवढ्या आतमध्ये पहा तुम्ही, इथं नुसतं पोल दिसते. गंगाच्या आतमध्ये पण लाईट आहे. काही काही पोल दिसत पण नाही एवढं पाणी. भाच्याला भेटून मी घरी येतच होतो, तिथं लगेच आपल्या मित्राचा फोन आला. ते म्हणे महेश भाऊ खास तुमच्यासाठी आम्ही इथं भेटायला आलोय. आता आपल्याला भेटायला संकेत, ज्ञानेश्वर आणि अशी झालती. तुम्ही घ्या भावांनो लाईक कमेंट करून.